महिलाओं के बैंक अकाउंट में भाई और बहनों जुलाई में देखेंगे 8,500 रुपए, अगस्त में 8,500, सितंबर, अक्टूबर, नवंबर, दिसंबर खटाखट 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 8,500। इस भीड़ में से हजारों लोगों की लिस्ट बनेगी। 50,000 नहीं, 70,000 नहीं, 90,000 नहीं, 1,00,000 रुपया साल का अंदर जाएगा। नमस्कार। काँग्रेसची खटाखट बँक या विषयावर आजचा व्हिडिओ। काही करून सत्तेत यायचं आणि त्यासाठी खोटं बोलावं लागलं तरी चालेल। आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने भ्रष्टाचाराची एक वेगळीच परिसीमा गाठली। काँग्रेसचे युवराज आणि कायमस्वरूपी भावी पंतप्रधान श्री राहुल गांधी यांनी घोषणा केली की देशातील प्रत्येक महिलेस प्रत्येक महिन्याला 8,500 रुपये म्हणजे वार्षिक 1,00,000 रुपये देण्यात येतील आणि या स्वरूपाची पत्रके वाटण्यात देखील आली आणि या पत्रकांवर राहुल गांधी यांची सही देखील होती। या पत्रकाद्वारे काही माहिती सुद्धा भरून घेण्यात आली। मतदाराला आर्थिक लालच किंवा मतदाराला आर्थिक प्रलोभन देण्यात आले आणि यात काँग्रेस सोबत समाजवादी पक्ष सामील होता। पण आता एक फार महत्वाची बाब समोर आली आहे। 2 मे रोजी निर्वाचन आयोगाने म्हणजेच इलेक्शन कमिशनने एक पत्रक जारी केले आणि त्यात असं नमूद करण्यात आले की हे असे प्रलोभन करणे हे निवडणुकीच्या कायद्याच्या कलम 123(1) आणि कलम IPCच्या कलम 171(ब) चे उल्लंघन आहे, म्हणजेच गुन्हा आहे। हे पत्र निर्वाचन आयोगाने 2 मे रोजी प्रसिद्ध केले होते। तरी सुद्धा काँग्रेस आणि समाजवादी यांनी हा खोटा अपप्रचार सुरूच ठेवला आणि जनतेला फसवण्याच्या धंद्यात ते पार विसरून गेले की निवडणूक आयोगानं एक असं परिपत्रक काढलंय। अशा राजकीय पक्षांवर जे खोट्याचा सहारा घेऊन देश डुबवण्याचं काम करतात, मतदारांना भयकवण्याचं काम करतात, अशावर आपण विश्वास ठेवायचा का? सत्तेत येण्यासाठी सर्रास खोटं बोलायचं आणि नंतर सरते शेवटी माफी मागायची, याला काही अर्थ आहे? आपल्या देशातील नागरिक हे सुजाण आहे, हे जाणकार आहे, हे अशा भ्रष्टाचारी आणि भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आणि खोट्या प्रलोभनाचा टेकू घेऊन मतदारांना प्रलोभित करणाऱ्या काँग्रेसचा साथ देणार का? जनतेनेच ठरवायचं। नमस्कार।